सर्वे तेरवीचा कार्यक्रम करतो. पण काही काही असे पोरं आहेत, आपले मायबाप कुठं मेले. अहो अमेरिकेला जाताना आई म्हणे आपण मकान विकून टाकू. एकटीच म्हातारी मकान विकलं, पैसे घेतले, आपल्या हवाई विमानतळावर गेले. आजी म्हणे तू बस, आई तू बस. आणि नवरान बायको विमानानं बाहेर देशात निघून गेली. तिची राहायची जागाही विकली. दिवसभर वाट पाहून थकली, मुलगा आला नाही. त्या एका विमानतळावरच्या कर्मचाऱ्यानं त्या आईला घरी नेलं. माझ्या भावांनो, आज मायबापाच्या बाबतीत हे पोझिशन झाली. म्हणून तुकडोजी महाराजांना लिहिलं, तारील पंढरीराव कसा मज तारील पंढरीराव, कसा मज तारील पंढरीराव. आपल्या आई बापाची किंमत या लेकरांना कळावी. हे बाय तो काय करून राहील, अबे लक्ष ठेवणं. आणि माय बापानं लक्षात ठेवा, ज्याच्या बापानं हरामाचं कमावलं कावशात, त्याचे पोट्टे मले प्रगतीवर दाखवून द्या. आपण गुलाम होऊ तुमचे. ज्याच्या बापानं भ्रष्टाचाराचे पैसे जमा केले, त्याची पोरगी कधी प्रगती करणार नाही. आकोटातला रिपोर्ट घ्या. खोले आत्महत्या करून मरून राहिले बाबू. बाप दादाची इस्टेट पुरी गमावली आणि शेवटी कुर्बानी 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 आलं लक्षात. म्हणून कीर्तन ऐकावं लागते बाबून, आचरणात आणा लागते. म्हणून मी माझ्या आश्रमात दरवर्षी माझ्या बायकोची पुण्यतिथी 100 मुलं सांभाळून संस्कार वर्ग घेतो. त्या एवढाले पोरं कीर्तन करतात. तुले राजा शिवाजी महाराजच्या आईचं नाव मालूम नाही. अमिताभ बच्चनच्या बायकोचं नाव सांग मुलीले. हा ये बेटा, मायमुखी म्हणा मायमुखी पोरापेक्षा पोरगी विचार गणना गुणकरी. जय गुरु रामकृष्ण हरी. बाई तुझं काय नाव हो? तू हिम्मत न उभी राहिली. तुझ्या हातात माईक घे बेटा. समीक्षा सावरकर. सावरकर समीक्षा. समीक्षा ना, तुझं नाव काय? समीक्षा. समीक्षा. चांगली हिम्मत धरली बाळा. ते अख्या वाज आहे, टाळ्या वाजवा. लोक मुलीले कमी लेखतात. पा बरं हे कुळाचे दीपक. एक नाही बोलत. सांग बरं बाई, अमिताभ बच्चनच्या पत्नीचं नाव? ऐश्वर्या राय बच्चन. सून आहे ना ते. बायको जया भादुडी. अमिताभ बच्चनची मुलगी ऐश्वर्या. तिच्या पतीचं नाव जाऊ दे, तेवढंच सांग. अभिषेक बच्चन. अभिषेक बच्चन. काय अभ्यास आहे हो बाई तुम्हाला. इले रजिस्टर दे आणि 100ची नोट दे. काय हिम्मत लावली हो बाई तुया. बाई शिवाजी महाराजांच्या बापाचं नाव? शहाजी राजे भोसले. बापा 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 काय रे पांचटे. आता इले 100 आणि 1 पुस्तक. हिची माय नक्की अभ्यास घेते का तुझी मम्मी? हाव. हिच्या आईले साडी देतो. तुझी आई आली का हो? नाही. मग नाही तर आई आली असती तर सत्कार केला असता आपण. हा काय रे हो कुळाचा दीपक. तुले मालूम काय आहे मग? टाळ्या तिकडे पाय पाहिजे. धन्यवाद. तू जाय, याची जाऊन खाक होऊन राहिली.
त्याले वाटून राहिलं झालं आपण कोण नाही बोललो. तेच तर आहे ना. या कोळ्या कळ्या माझी लपली ज्योतिबा शिवाजी. कोळ्या कळ्या माझी लपले ज्योतिबा शिवाजी. 11 वाजले की तुम्ही सांगा भगव्या टोपीवाले काका असं करा म्हणजे मी बंद करतो त्या टाइमला. ज्योतिबा शिवाजी. ज्योतिबा शिवाजी पुढे आले आंबेडकरजी. या कोळ्या कळ्या माझी लपले ज्योतिबा शिवाजी. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. जरा जोरात आवाज द्या. राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा विजय हो. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय हो. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा विजय हो. भारत माता की जय. राष्ट्रमाता जिजाऊचा विजय हो. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा विजय असो. माता रमाई भीमाईचा विजय हो. चांगले. म्हणून बाबू आज तुले कीर्तन ऐकायला लागल. आणि पुढच्या वर्षी तुझ्या पप्पाने सांग 21 मे ते 4 जून शिरसोलीला माझ्या आश्रमामध्ये संस्कार वर्ग राहतात. तुला काय व्हायचं आहे उभा राय बर. तू बोल ना. पिवळं शर्ट ये लवकर ये. तुला काय व्हावं वाटते? तो माहिती थांब. माहिती हातात घे तुझ्या. बोल. तुला शिकल्यावर काय व्हावं वाटते? पोलीस. 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 बरं पोलीस का? हा काऊन पोलीस व्हावं वाटते? बोल बोल. कारण तर असं काय साठी? अरे बोल ना. पोलिसांनी मंदिरात चोरी होते. देवाचे दागिने घेऊन जातात. पोलीसवाले पता लावतात. पोलीस मोठा की देव मोठा? देव. कारण देवानं पोलीसवाल्याने बुद्धी कोण दिली? पोलिसानं देवानं. बरोबर आहे. मग विठोबा विटेवर काऊन उभे राहिले मालूम आहे? मायबापाची सेवा करता करता विठोबाले पुंडलिकानं वीट फेकली. आई बापाची सेवा सोडून मी काही तिकडे येत नाही. म्हणजे देव मोठा की मायबाप मोठे? बोल. देव. अबे देवासाठी तर वीट फेकली पुंडलिकानं. देवाले उभं केलं. मायबापाची सेवा सोडली नाही. मग देव मोठा की मायबाप मोठे? हा बोल 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 ना. मायबाप. मायबाप मोठे. नोट दे आले 100ची. काय हुशार आहे बे तू. तू कोण्या कंपनीचं बियाणं आहे? तुझं आडनाव काय आहे? सावरकर. अरे ओरिजिनल कंपनी आहे. हा 2 पैकी एक मराठा मार्ग. हा एक बोलत जाय. तू एवढा थंड नको राहू. कारण कल का भारत आज की संतान. खूप पडो अरे तो पोलीस इथं नको वाचू. मराठा मार्ग घरी जाऊन म्हणून आई बहिणीला माझी प्रार्थना आहे. आता कोपऱ्यात बसणं बंद करा. बाया कोपऱ्यातच बसतात आणि तिथंच गुदमरून मरतात. चांगलं अर्धे माणसं या सज्जापासून कॉलम पासून इकडे माणसं इकडे बाया. सर्व माणसं खुर्चीवर आहेत. बायका जमिनीवर आहेत. पण लक्षात घ्या माझ्या बहिणींनो. तुम्हा महिलांना तुम्ही कोण्या मंदिरात? अंबिका माता. आई उदोग अंबाई तुझा उदोग. तुम्हाला अंबिका मातेला शक्ती मागायची. माझी मुलगी डॉक्टरी झाली पाहिजे. सावित्री आई
माझी मुलगी शिक्षिका, माझी मुलगी सिंधुताई दूध उद्योग. नवरात्राच्या 9 दिवसामध्ये सोहळा घरोघरी. अरे महिलांची शक्ती वाढावी म्हणून दुर्गा देवी, अंबिका देवी या ज्या देव्या आमचे मंदिर आहेत ना, हे काय साठी आहे? तुम्हा महिलांमध्ये ताकद यावी. देवीचं मंदिर कावश्यात एवढं का बांधलं बुवा? कारण हे आहे, देवाचे मंदिर यासाठी आहेत की तुम्हाला बनायचं आहे तर देवासारखे बना. महिलांना बनायचं आहे मग देवासारखे बना. म्हणजे रामाले मुलं किती होते बोल बर, तू बोल. बोला. रामाले मुलं किती तू बोल. माहित बोला. ज्याचा चेहऱ्याले हात लावला बोलणार रे, तू डबल बोलू नको. गव्हर्नमेंटच्या योजना राजकारण घरात आहे म्हणून एकाच घरात जाऊ देऊ नका. बाकीचे मेले का? जागृत व्हा. त्याला आपण बोलत नाही, ते मुलगी पुन्हा बोलून राहिली तरी यायच्या तोंडातून आवाज निघत नाही. तेच तर आहे ना गड्या. आणि तुम्ही मुलीले कमी लेखता आणि मुली दळाल बोलून राहिल्या. सांग बरं बाई, रामाले मुलं किती? आता बोल. दुसरी मुलगी तू पुन्हा उभी राहू नको. बोल ना. आता राहिली होती ना, राय ना. तुला पुस्तक देतो ना, या. तिनं लेट केलं, लेट झाली. बोला. प्रभू रामचंद्राले मुलं 2, त्याचं नाव थांब रे, राहू दे. श्रीराम जय राम जय जय राम. तरी अभ्यास कर. मराठा मार्ग. जय राम जय जय राम. लवकुश लवकुश. तुले उशिरा करंट आला पण नेट नव्हतं काय तो आलं चालू. पण जमलं. काय आडनाव? कोण्या कंपनीचा? चिंचोलकर. म्हणजे आपलंच बियाणं दिसून राहिलं. मी चिंचोळकराव म्हणजे आपलीच पार्टी दिसून राहिली. मुश्किलनं शिपी लोक सापडतात बाबू. मुश्किलनं एखादं बियाणं राहते. मालधान करत गेले. तुझ्या गावातली पोरगी म्या केली म्हणजे ही तुझ्या गावातलीच पाहिली म्या. समजलं? पण लेक्चरर आहे ते. आलं लक्षात? असं आहे, पोरगा डॉक्टर असल्यामुळे बायको लेक्चरर भेटली. ते म्हणजे पोरगी तुले जर चांगली लागली लग्नात तर पहिले तू बनजो. हे पाय, कपिल दादा कोण आहे? डॉक्टर. माईक जोड ठेव. कपिल दादा कोण आहे? डॉक्टर. माईक जोड ठेव. माईक. संजय दादा व्यापारी शेतकरी आपल्याला परिचय नाही. विजय भाऊ सावरकर आपल्या उद्योगी. परंतु कपिल दादा डॉक्टर आणि लवीज दादा डॉक्टर. फरक पडते ना. आजकाल शेतकऱ्याला बायकाच देत नाही. कुठ भेटते का? इतकी कठीण परिस्थिती झाली. चिंचोळकर तू शिकजो. यानं तरी बी फॉर्म करून राहिला तो हा तबल्यावाला. पण मस्त तबला वाजवते. या गौतमी पाटलाची लावणी वाजव रे. जमलं ना? कीर्तन आहे ना. मला रात्री लागत होतो मी. म्हणजे 10-15 गाव जमा. पण हा कार्यक्रम आईचा असल्यामुळे
आणि माझं कीर्तन कपिल डॉक्टर साहेबांनी का ठेवलं सावरकरांनी, हे आजी मला कीर्तन नेहमी ऐके युट्यूबवर आणि फेसबुकवर. आता बाबू आजीचा फोटो दाखवजो. आता आजीचाच कार्यक्रम फेसबुकवर टाकला आज मी, लाईव्ह चालू आहे की आई उदोग, आई उदोग अंबाई तुझा उदोग, उदोग बाई उदोग सुमनबाई. भाऊ त्या आईची इच्छा होती सत्यपालचं कीर्तन घे म्हणे, पण नाही जुळलं. पण आई गेल्यावर तिच्या नातवाने इच्छा पुरी केली. नातू असे व्हा. होय होय, तू तर आपल्या पार्टीचा आहेस, आपली जातच तर नाही लेका, आपलं बियाणं कमी आहे. पण या कलेच्या ना आपल्याला व्हॅल्यू आली. तुम्ही जरा जमीन वगैरे जरा बरं आहे, तुझी कंडिशन चांगली आहे, हात दाखव. तुमच्या खानदानी डॉक्टर होतं का कोणी? ओळखलं की नाही? हात दाखव. जमीन वगैरे भरपूर आहे. आता वाटप झाली ना 5चे 25 यल मांडवावर जमीन 4-4, 7-7 एकरा. तू तरी 2च पैर करतो. धन्यवाद. हे घे बेटा. ओके, बरं तुझं नाव काय? होय चिंचोळकर, तुझं नाव काय? हर्षल. तुझ्या भावाचं नाव? अण्णा. तुझ्या बहिणीचं नाव? याले म्हणते राम राम, नाही तर राम राम लेकर बसले भाचा बस पाहिजे. 7 पोरी 2 पोर. काय काय बायाची हालत इल्लू इल्लू. ते बाई मरून राहिली म्हणून अंबिका देवीचं मंदिर आहे की तुम्ही मुलीले कमी लेखू नका. नका. मुलीले कमी लेखू नका. 2 पोरीवरच एंड करा. बस ते 7-8 पोरी जन्मान. आता माझ्या गावातली कंडिशन आहे, 7 पोरी झाल्या आणि 8वं पोरग. तिच्या पोटातून लेकरं निघतील किती? तिचं रक्त टिकीन का? 8वं पोरग झालं. आता बुद्ध्यांक कमी, भगवे कपडे घातले की महाराज, त्याला काहीच नाही, ज्ञान नाही. कशाची गलती? माय बापाची गलती आहे. म्हणून बाबू ग्रामगीतेत महाराज लिहितात, दोन्ही प्राणी उपवरसती, भिन्न जाती लग्न, संसारी असावे तरी संतती नियमन सांभाळावे, 2 पुत्रावरी पुत्र व्हावे ऐसे इच्छू नये कोणी. म्हणून लेकर चिंचोळ करणं जमवलं बजेट. इथं नको वाचू, घरी जाऊन वाच. ज्या आईले 2च पोरी आहेत, 3ऱ्या पोराची वाट पाहिली नाही, त्या बाईनं उभं राहा. मी सुमन आईच्या 13वी निमित्त त्या आईचा सत्कार करतो. आणि जे बाई शर्मत असन तिले राहू द्या, तिले म्हणा गड्ड्यात जाय, वरून माती लोटून घे. या मॅडम. आई उदोग, आई उदोग अंबाई तुझा उदोग, आई उदोग उदोग. पंजाबरावजीच्या पत्नीला आणि माणिकराव गुरुजी, माणिकरावजीच्या पत्नीला, दोन्ही आईले विनंती करतो, या दोन्ही आईचा सत्कार करा. त्या जर असतील तर या पंजाबरावच्या पत्नी, माणिकरावजीच्या पत्नी, संजय भाऊची आई आणि कपिल दादाची आई.
दे रे. माईक मध्ये विचारा. दोनच मुली आहेत काय? माईक वा वा. काही मुलाबद्दल काही नाराजी घरात? नाही, अपेक्षा नव्हती. नाही कोणाचंच नाही. नाही, एक इंजिनियर झाली मुलगी, दुसरी फार्मसी करून राहिली. अरे बा. जॉईन पण झाली. एक इंजिनियर झाली. म्हणजे पोरगा पाहिजे. नागपूरला. सत्यानाश करून टाकला पोरगा पोरगा करू करू. मग हिचा ड्रेस तिले तिचा ड्रेस इले. एकच मोबाईल पुऱ्या घरात फिरते. या ताईला पण 2 मुली आहेत. कठीण आहे. थांबा ना तुमचा सत्कार. मग मला भविष्य सांगायला लागेल. तुमची परिस्थिती लय कठीण आहे. त्या बाईची कंडिशन चांगली आहे. चांगली आहे. आर्थिक नियोजन चांगलं आहे. तुले निर्माण करा लागून राहिलं. हा हो बरोबर आहे. त्या बाईले ऑलरेडी तयार आहे. जरा अक्कलनं जगून राहिले. खोटं की खरं? त्या ताईचे थोडे बँकेत जमाई आहेत. तुमचे काहीच नाही. सत्यबाई. हा ताई माहीत आहे तुझी गोष्ट. द्या घ्या. तिकडे पहा कॅमेऱ्याकडे. 2 जण तिकडे पहा. टाळ्या. त्या बाईने आले काय? तुमच्या मालकाचं नाव काय? काकू. बर. अजून तुमच्या कुटुंबातली दुसरी बाई असेल तर सत्कार करायला पाठव ना. सावरकर फॅमिली अत्यंत या इथं या ना. नाही येत. असं आहे, चांगल्या मोठ्या घरच्या बायका येत नाहीत. आम्ही कोणाला दिसलो नाही पाहिजे म्हणून आपलं मरण झालं. आपण काऊन खड्ड्यात गेलो? अमेरिका इंग्लंड दे. हिम्मत केली बापा आल्या तुम्ही. द्या त्यांना. तिकडे पहा कॅमेऱ्याकडे. टाळ्या. धन्यवाद. मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा पित्याची गणना पुण्य करी. अरे आपण देवीची पूजा करतो. जय 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 हे जय. बोलो अंबिका माता की जय. पंढरीनाथ महाराज की जय. देवीले मानत असाल तर मुलीने कमी लेखू नका. म्हणून 2 मुलीवर सुनबाईले त्रास देऊ नका. आपले डॉक्टर साहेब आहेत ना, कपिल साहेब, विघ्न हरता डायग्नोस शीट. मला ते म्हणता नाही येत ना. इंग्लिश मध्येच तर फेल झालो मी. कारण वर्ग 4 खोल्या 2 गुरुजी 2 शिकवीन को. आपले गोरगरिबाचे लेकर, सर्वसामान्याचे लेकर ग्रामीण भागात शिक्षणाची कंडिशन जिल्हा परिषदच्या शाळेची बिकट आहे. गुरुजीच राहत नाही आणि शिक्षणाचाही बट्ट्याबोळ झाला. 4 प्रकारचं शिक्षण झालं. पहिलं जिल्हा परिषद म्हणजे शूद्र. त्याच्यावरच थोडं इंग्लिश. 5-7 हजारात इंग्लिश शाळा. त्याच्या पुढे 20-25 हजारात इंग्लिश शाळा क्लास. आणि सर्वात भारी आहे CBSE पॅटर्न. त्याची फी किती आहे म्हणून? 70,000. 1 लाख. मग आपले लेकर डोलकर भाऊ आपण शेतकरी लोक टिकू शकत नाही. 7 जून गेली अजूनही पाऊस नाही. तेही तर काल थोडा आला. अरे शेतकरी शेतकरी काही मंडळीनं शेतीकडे देवाची भक्ती आहे. शेती या दोन्ही बाजू सांभाळणे. विज्ञान आणि अध्यात्म. आम्हाला देवही करा लागेल. पण तुम्ही म्हणाल आम्ही काम धंदे सोडून महाराज लोकांच्यात पाया लागतो. पळा हार टाका. साडी
सुखी राहा, तुमचे लफडे चालू ठेवा. फक्त पाया लागल्यानं जमणार नाही. म्हणून मी माझ्या जीवनात कोणाले पाया लागू दिलं नाही, कोणाचे कान ठोकले नाही, मी कोणाचा गुरु झालो नाही. आणि मी तुकडोजी बाबा गाडगे बाबाले मानतो. या दोघांचेच विचार देत राहतो. तुकाराम, संत नामदेवराया, कारण हे दोघही वारकरीच होते ना, गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, याचा विचार आहे. आज कीर्तनातून महत्वाचे मुद्दे मांडतो. 11चा टाइम पाहिजो, आपल्यामुळं मारुती बुवा नाराज होऊ नये. माय बापाला लाता मारी, मेल्यावर घरी कावता, मेल्यावर घरी कावता, आपल्या आई वडिलाच्या एरवी प्रित्यर्थ जिल्हा परिषदच्या शाळेने मदत करा. माझे वडील मरण पावले 3 डिसेंबर. 21 फेब्रुवारी माझी आई गेली. तिचं देहदान केलं आणि तिच्या पुण्यतिथी निमित्त 22,500 लेटर बुक काढले आणि पहाडात 2 शाळेले वाट्याले गेलो आणि दररोज लेकराईले वाटतो का. माझ्या लक्षात आलं किती जमा केलं ना, की या आयुष्याची थोडी कमी माणसाला मरावं लागते. अजरामर झाले शिवाजी राजे, बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर. म्हणून माझी माय माऊल्यांना प्रार्थना, मुला मुलीचा भेदभाव काढा, डोक्यातल्या अंधश्रद्धा काढा. तुम्हाला मालूम आहे बायाईले, एक बाई कलश यात्रेमध्ये मरण पावली. ते कोण्या गावची मेली तुम्ही सांग. कलश यात्रेत चालली, महाराज रथात आणि ते बाई पायदळ उन्हात चालली कलश घेऊनच. आणि तिच्या सोबत दुसरी बाई मेली नाही, सिरियस झाली. ते कोण्या गावची घटना आहे सांगा, हात वर करू. तुम्ही वाचत ना, तुम्ही सांगा बरं एखाद्या कोण्या गावची घटना आहे. वाचत नाही. वाचलं पाहिजे, त्याशिवाय आम्ही वाचणार नाही. अरे 10 रुपयाचं पुस्तक कधी वाचत नाही. आणि बुद्धाचे लोक करोडो रुपयाचे पुस्तक दीक्षाभूमीहून आणतात. बामणाचे लोक पुस्तक वाचतात. म्हणून त्याच्या पोरी अमेरिका, इंग्लंड, हे सावरकराचे दोन्ही लेकर, गुरुजीचे लेकर MBBS MD होणं काही साधी गोष्ट आहे, कठीण आहे. पण जमलं. आपले बरेच लोक झाले. आता आपल्याला दृष्टी आली. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी आपल्यालाही शिवाजी शिक्षण संस्था निर्माण केली. म्हणून काळाची गरज आहे. तुम्ही पाहून घ्या ना, पुऱ्या देशात न्यायाधीश कोण्या जातीचे बोला. ब्राह्मणाचे आहेत, खाली कोणाचे आहेत अभ्यास करा. मी नाव नाही घेत जाती तर. आणि मंदातले आपण लगन डीजे लुंगी डान याच्यात बरबाद झाला. बाप मेला तर मी केस काढले नाही. बापाले काय देतात? केस. अरे काय दिलं बापाले? केस. केसच काऊन देतात? 15 दिवसानं डबल येते. बायका बांगड्या फोडतात. तुम्ही बांगड्यात काऊन फोडता? काचाच्या आहे म्हणून फोडतात. चांदीच्या पाटल्या फोडल्या काय? नाही. तुम्ही सासऱ्याचे कपडे जाळता, सासूचे कपडे जाळता. सासूच्या नोटा काऊन नाही जाळत?
जाळलं काय आज लोक कोण सर्व मतलबीपणाचा धंदा. मी माय बापाचं बन्यान घालतो अजूनही. टेलर होते ना, मग माय बाबाचं बन्यान घालतो. काय होते, ज्या बापानं मातीचा गणपती दाखवायले तुम्हाला खांद्यावर घेतलं नाही रे, उभा रे तू, उभा रे तू, नाही डबल तूच इकडे. आपल्याला गणपती नाही दिसला, गणपतीचं दर्शन नाही झालं तर आपला बाप काय करते, माहिती उंचावरचा गणपती तुला दाखवायले तुझे पप्पा काय करते, बोट खांद्यावर घेतील. अबे बोल ना काही. खांद्यावर कसं होईल लग्न, कसं होईल बायको, कशी भेटते. खांद्यावर घेते. खांद्यावर काय साठी घेते, गणपतीचं दर्शन करायला, बरोबर. मग मला सांग, ज्यानं खांद्यावर घेतलं तो देव की ज्याले तू पाहून राहिला तो देव. बोट खांद्यावर नेतो की नाही आपण तो देव. खांद्यावर घेतलं तो देव की ज्याले पाहतं तो देव. त्याला खरा देव कोणता, त्याला पाहतो तो देव. तो खरा देव. तुले ज्यानं खांद्यावर घेतलं, उरावर ओझ घेतलं, तो आलं त्याला बोलला. मग हे तुझी जागृती, हे कपडे कोण शिवले, देवानं की तुझ्या पप्पानं, बाबानं. तुझ्या सुखा दुःखाचा, तुझ्या जेवायची फिकर कोण करते, तुझी आई की देव, बाबा. स्वयंपाक कोण करते, आई. तुले जीव कोण घालते, आई. तू टाइमवर जेवला की नाही तुझी चिंता कोण करते, आई. मग तुझी देवी कोणती खरी, आई. मग हेच तर गाडगे बाबा सांगत गेले. काही दगडाचा देव आई बाप. बघा थांब. आज बाबू कबीर महाराजाची जयंती आहे आणि आईची 13वी सुमनाजीची. गाव घरी गोळा. बाबू गाडगे बाबा मांडायचे माझा देव कोणता. आज तुम्हाला मी खरोखर देव, इथं नको पाहू, घरी जाऊन वाच. इथं वाचू नका, कोणाला अबे पुस्तकं वाचशील तर जीवनाचं कल्याण होईल. आपण हे नाही वाचलं ना. आम्ही वाचलं, रावणाला 10 तोंड होते. आता रावणाले 10 तोंड असतील का बाबू. त्याच्या माईची डिलिव्हरी सरकारी दवाखान्यात होईल का. आम्हाला आता आपले कपिल डॉक्टर आहे, दुसरे डॉक्टर आहे. पोटामध्ये कोणती बिमारी आहे, सोनोग्राफीच्या माध्यमातून विघ्न हरता त्यांनी चालू केलं. अकोट मध्ये विघ्न हरता डायग्नो सांग रे पवन काय डायग्नोसिस जाऊ दे काही म्हण. माझ्या दवाखान्यातून काही पेशंट जातात ना धर्मपाल डॉक्टर साहेबाकडे, कारण ते अंदरचं काय समजत. ते मग आपले विघ्न हरता डॉक्टर कपिल साहेब ते बरोबर पाहतात कुठं जखम आहे, कुठं बिमारी आहे, काय आहे. सांगा बरं बाबू. तुम्हाला मला वरच दिसत सत्यपाल महाराजचे हात हालतात म्हणजे दारू पेते. मी दारू पेते म्हणतो. आता माझे हात हालतात, बिमारी आहे. तुम्ही विचारा सावरकर फॅमिलीले हा आजार आहे की नाही. कारण चोहट्ट्यावाल्यानं तर दारूच्या शिश्या आणल्या होत्या माझ्यासाठी 2. मग ते म्हणे जाता जाता प्या म्हणे थोडी. मी म्हटलं तुम्हाला मी दारू पितो हे कोण सांगितलं.
हात हालतात म्हणून ते शिशीन ते बाहेर न्यायला लावली. चांगला भारी ग्लास आणला होता, चपट्या आणल्या. हे चोरट्याचे बरं, चोरट्यातले क्रीम लोक, मोठे लोक, आणि ते मला दारू दाखवून राहिले. म्हटलं मी जन्मभर हेच तर काम केलं, दारू बंद केलं. दारू पिणार नाहीत लोक, 2,500 लोकांना दारू सोडली, आणि ते मला दारू दाखवत. कारण गावाजवळचा पडतो ना, इज्जत नसते ना गावाजवळच्या माणसाची, नेहमी पाहतात ना, असं आहे. आणि त्याच्यात माही जात 2-3 घर, असं आहे ते. पण तुम्ही पोराईले सांगतो कोण्या जातीत पैदा झाले त्याले अर्थ नाही. तुमची कला दाखवा, तुम्ही अभ्यास करा. आता हे पोरग कोणाचं आहे? बाबा पुस्तक घे, गाणं म्हणजे बचा. या लेकराई मध्येच तर आम्हाला घडवू नाही बाबू. गजानन 8 वर्षाचा होता, याची आई मरण पावली, बापही गेला, पण त्याचा आवाज इतका सुंदर आहे. लावणी आहे का, भक्तिगीत आहे का, गवळण तर फारच धूम म्हणते. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधूया दोर, धरीला पंढरीचा चोर. आणि 52 वर्षापासून दोघं भाऊ एका जागी आहो. सक्का भाऊ नाही, चुलत भाऊ आहे. याची माय अलग आहे, मा बाप अलग आहे. आणि दोघही आजपर्यंत भांडलोच नाही. रामायण वाचलं नाही तरी चालेल, पण रामासारखे वागा, रामासारखे वागा. लहान भावाचं 2 एकर दाबू नका. आता हे 4 भाऊ आहेत. संजय भाऊ, विजय दादा, माणिकराव सावरकर, संजय दादा सावरकर, डॉक्टर कपिल दादा सावरकर आणि लवीज दादा सावरकर मिळून मिसळून कुटुंब राहा. आम्ही इथं तुकडोजी महाराज गाडगे बाबाले आशीर्वाद मागू की या परिवारावर, या कावशा गावावर आता लवकर पाऊस येऊ दे बापा. या शेतकऱ्याच्या मालाले भाव नाही, जरा गव्हर्नमेंटले दया येऊ दे. पुढे विधानसभा आहे, म्हणजे म्हणून शेतकऱ्याकडे लक्ष द्या. 12,000 केले, अजून काही त्याच्यात 12 टाका, 24 वाढवा. शेतकऱ्याला काही द्या. आम्ही तुम्ही सर्व आनंदात राहिलो पाहिजे. आणि आपल्या आई बापाले दुखवू नका. माझ्या इमानानं सांगतो, हे देव नॉमिनल आहे, ओरिजिनल देव तुम्ही आहे. तुम्हाला आता खऱ्या देवाचं दर्शन करून देऊ काय? देव दाखवू काय तुम्हाला? बोला बोला, तुम्हाला देव दाखवू काय? दाखवू गॅरंटीनं. गाडगे बाबानं असाच देव दाखवता. आज मी तुम्हाला देव दाखवतो. आपल्याला देशाले स्वातंत्र्य कोणी मिळवून दिलं? बोला बोला. काहीच बोलत नाही. कसं होईन बे उद्या? देशाले स्वराज्य मिळवून दिलं भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर, महात्मा गांधी, मिलिटरी वाले, आर्मी वाले. मग मला सांग, देशाले स्वराज्य मिळवलं म्हणून सत्यपाल बोलून राहिला, बरोबर? राईट. जर इंग्रज गेले नसते तर आपले काय हाल असते? तुही माय ग्रामपंचायत मेंबर बसली असती का बाबू? सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराज, बाबासाहेबांना संविधान लिहिलं नसतं, तुही सुनबाई, तुही आजी ग्रामपंचायत मध्ये मेंबर सरपंच झाली नसती. म्हणून आजचे देव आहे शिवाजी महाराज, बाबासाहेब, शाहू, अण्णाभाऊ, अहिल्याबाई, माता रमाई, भीमाई, जिजाबाई. आणि आजचे देव दाखवतो तुम्हाला.
आजचा देव आहे मिलिटरीवाले. आज मिलिटरीचे कॅप्टन आलेले आहेत आपल्या इथं अकोटवरून. डोबाळे साहेब, कॅप्टन डोबाळे साहेब. मी कॅप्टन डोबाळे साहेबांना विनंती करतो, कॅप्टन डोबाळे साहेबांनी स्टेजवर यावं. आले का? या या. आणि त्या चौघही भावांना विनंती करतो, आज साक्षात देवच आला. देशासाठी झडणारा तो देव, आम्हाला त्या देवाची गरज आहे बाबू. खरा हातवर गोपाला गोपाला. डॉक्टर कपिल सर, डॉक्टर ललित सर, श्रीमान संजय दादा सावरकर, विजय दादा सावरकर, कॅप्टनचा सत्कार तुम्ही करा. या डॉक्टर साहेब. आणि आपला कार्यक्रम समाप्त करतो. 11च्या वर काटा गेला. डॉक्टर साहेब तुम्हाला त्रास देऊन राहतो. येऊन जा. आणि शेवटपर्यंत चौघाई भाऊ मिळून मिसळून राहा. तुम्ही डॉक्टर की सांभाळा दोघं भाऊ, हे शेती गाव सांभाळते. भविष्य मोठं आहे तुमचं. गोळ आहे, गोळ आहे. माय पोरगा सांगे बाबा दवाखाना टाकला नाही तरी विघ्न हरता नाव मस्त दिलं. गजानना श्री गणराया. आणि आम्ही दोघं भाऊ तुमच्या आजीच्या पुण्यतिथी निमित्त हे 2 फोटो मंदिराले देतो. ये गजानन, एक तू दे, एक मी देतो. हे चिदान. बर पेटीवरून गेला तो. हा या ना तुम्ही.